नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जालना मनपावर विरोधी पक्षाचा हल्लाबोल, अपूर्ण कामे, घाणीचे साम्राज्य आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. कमलेश खरे. आयुक्तांना निवेदन, तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन, उपोषण व रास्ता रोकोचा इशारा. आज दिनांक 7 मंगळवारी रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अपूर्ण विकास कामे, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, उघडे मॅनहोल, अनियमित पाणी पुरवठा आणि प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात जालना महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विविध गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी मनपा आयुक्त सौ अंजली शर्मा यांना सविस्तर निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. खरे यांनी सांगितलं की पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक नाले गाळा आणि कचऱ्याने तुडूंब भरलेले असून पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय झाले. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच पाणी पुरवठा आणि सांडपाणी योजनांसाठी चांगल्या रस्त्याचे खोदकाम करून ते पूर्ववत न केल्याने कोट्यावधी रुपयाचा निधी वाया जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये उघडे मॅनहोल नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असल्याचं सांगत विशेषतः पावसाळ्यात लहान मुलांसाठी ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. कमलेश खरे यांनी मनपाच्या कारभारावर टीका करत गेल्या 4 महिन्यापासून महापौरांनी एकही सर्वसाधारण सभा घेतली नसल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचं ते म्हणाले. मनपातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर केवळ अंतर्गत बदल्यांचे नाटक केलं जात असून एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करून त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पात्रता नसलेल्या व्यक्तींना स्वच्छता निरीक्षक पदावर नियुक्त केल्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्याचा दावा करत अशा नियुक्त्या रद्द करून पारदर्शक पद्धतीने पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याची मागणी केली. पाणी पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी रात्री अपरात्री प्रतीक्षा करावी लागत असल्याची टीका करत शहराच्या विकासासाठी आलेला निधी नेमका कोठे गेला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात उघडे मॅनहोल तातडीने बंद करणे, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, नाल्यांची संपूर्ण सफाई करून जंतुनाशक फवारणी करणे, हलगर्जी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आणि मनपाची सर्वसाधारण सभा तातडीने बोलून नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी दिला आहे. या निवेदनावर नगरसेविका दर्शना जोल खोतकर, दीपक राठोड, निखिल पगारे, दुर्गेश कठोडीवाले, अमोल ठाकूर, अब्दुल सगीर शेख, उषा पांगारकर, पूजा दिनेश भगत, सत्यभामा जाधव, संजय डुकरे, पूजा योगेश भगत आणि अश्विनी आंबेकर यांच्यासह अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू